अशा बऱ्याच शक्ती रस्त्यामध्ये उभ्या असतात, ज्याला दिसतात त्यालाच दिसतात. तू उगाच या देवी मार्गातला आहे म्हणून तुला दिसलं तरी, नाही तर लोकांना दिसत नाही, डायरेक्ट येऊन बसतात मानगुटीवर. आणि बायका मस्तपैकी केस मोकळे सोडून सोडून फिरतात. किती मज्जा येत असेल ना. जेव्हा अशा भूतबाधा लागतात ना तेव्हा सुधारतात, तोपर्यंत नाही सुधरत. अडचण असते. महिलांनी पाळीच्या वेळेला, अशा वेळेला असं रात्री बेरात्री फिरू नये. समुद्रकिनारी, नदीचा किनारा, त्याचप्रमाणे विहीर, अशा ठिकाणी असे केस मोकळे सोडून फिरू नये. तिथे ह्या सगळ्या गोष्टी असतात, रस्त्याने दिसतात. मला तर इथे खंडाळा घाटात किती वेळा आम्ही रात्री बेरात्रीचे प्रवास करून येतो, मोक्या मोक्यावर असे उभे असलेले दिसतात. नवरदेव आहे तिथं, माहिती का, मी स्वतः बघितलाय. पण तो ज्याला दिसतो त्यालाच दिसतो. अशा भूतबाधा, पिशाच्य शक्ती दिसतात, म्हणून वाटेमध्ये थांबायचं नाही. आता तुम्हाला ह्या गोष्टीवरून एक लक्षात आलं म्हणून एक सांगते. हरिहरेश्वरचा जो समुद्र आहे ना, तिथली ही घटना आहे, सत्य घटनेवर आधारित आहे. तर सांगायची गोष्ट अशी की त्या दिवशी अमावास्या होती. माझ्याच परिचित काही लोक तिकडे गेले होते. तर त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे ती. ज्यावेळेस आम्ही हरिहरेश्वरला गेलो त्या समुद्रावर बसलो होतो. मला खूप समुद्र आवडतो. मी एकदा समुद्रावर बसले की 2-2, 3-3 तास तिथून हलत नाही. अतिशय शांत वाटतं समुद्रावरती. माणूस कितीही बघत बसला तरी इतकं असे गहन प्रश्न त्या समुद्रामध्ये सुटतात. पण ज्याला सुटतात त्याला सुटतात. काही काही लोक तिथं जाऊन दारू पितात, नाही ते नाटकं करतात आणि एवढा सुंदर तीर्थराज म्हणलेला आहे समुद्राला, तिथेही जाऊन त्यांची काशी करतात. असे नालायक अवलादी आहेत. तर सांगायची गोष्ट, तर त्या समुद्रावर तिघे चौघजण बसलेले होते. हळूहळू करत रात्र झाली. जशी रात्र व्हायला लागली तसे तिथून समुद्राकडनं काही लोक येताना दिसले, चालत येते. एक माणूस आला. तो म्हणला, त्याच्या हातामध्ये एक कंदील होता. तो म्हणाला, काय चाललंय, काय करताय इथे बसलात? तो म्हणे, हो, अजून थोड्या वेळाने तुम्हाला अशी बरीच माणसं भेटायला येतील म्हणे. तो म्हणे, कशी काय? हो म्हणे, बरीच मागे आहेत म्हणे, निघालेले आहेत म्हणे ते यायला. तो म्हणे, कशासाठी येतात म्हणते म्हणे? ते रोज रात्री येतात म्हणे, तुम्ही कसे काय आज आला तिथे म्हणे. तो म्हणे, आणि अचानक त्यांच्यातल्या एकाचा त्याच्या पायाकडे लक्ष गेलं. बघितलं तर पूर्ण पाय उलटे, धूम ठोकून जे पळाले सगळेजण की काय खरं नाही आता आपलं म्हणून. म्हणजे सांगायची गोष्ट, ह्या गोष्टी तिथे असतात. या नकारात्मक शक्ती असतात, ज्याला दिसतात त्याला दिसतात. म्हणून अशा ठिकाणी जाऊन नको त्या गोष्टी. लोक समुद्रावर जाताना नाही ते नॉनव्हेजचे प्रकार घेऊन जातात. तिथे दारूच्या बाटल्या काय नेतात, पितात काय, खातात काय, आणि हे नॉनव्हेजला लागून, मांसाहाराला लागून ह्या भूतबाधा वगैरे ह्या गोष्टी तिथे आकर्षिल्या जातात. कारण की त्यांना ते आवडतं, ते खाण्यासाठी तिथे येतात. आणि त्यांचं खाणं जर तुम्ही खाल्लं तर विचार करा काय होईल तुमचं. आता त्यांच्या आवडीची गोष्ट तुम्ही खाल्ली तर ते तुम्हाला सोडतील का? तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतील ते. आणि जर का तुमचं आध्यात्मिक बैठक नसेल, नामस्मरण नसेल, तुमच्या डोक्यावरती सद्गुरूचा हात नसेल, तर मग बघा कशी मज्जा आहे. मग फिरतात. मग बघा जाऊन गाणगापूरला कसं सोडव दत्त्या सोडव, दत्त महाराजांना म्हणतात मला सोडव म्हणून. मग कशी मजा येते गाणगापूरला. करता कशाला मी म्हणते असलं. सरळ जा आणि सरळ या ना. नको तिथं नको त्या गोष्टी करायची गरज काय? निसर्ग खराब करून ठेवायचा. आपण जी गोष्ट बनवू शकत नाहीये ती खराब करण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला नाहीये. आमचे गुरु महाराज म्हणायचे, समुद्र हा तीर्थराज आहे. सगळ्या नद्या येऊन अंतिमतः समुद्राला मिळतात. म्हणून आमचे महाराज नेहमी समुद्राचं स्नान करायला जायचे, समुद्राचं दर्शन घ्यायला जायचे. आणि आता ही लोक जाऊन नाही ती नाटकं करतात तिथे. हे नवीनच फॅड काढले. या बीचवर फिरायला जाऊया का, त्या बीचवर फिरायला असं म्हणा नाही, इथून उडी मारायला जाऊया का, तिथून उडी मारायला जाऊया का, एकदाच्या उड्या मारा